अध्यक्षा, शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळेताई, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मानसाळे शेठ, आमचे खरे सर संजयराव भोसले साहेब, आमचे सतीश नाना माजी उपनगराध्यक्ष सतीश नाना बोलते, सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जो खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यावर या सरकारचा 2020 पासून खऱ्या अर्थानं अन्याय आमच्याच जिल्ह्यावर सुरू झाला. याच्या आम्ही आता फक्त अन्यायानं होरपळून हा जिल्हा होरपळून गेला. एक तर 2020 ला एवढा मोठा विमा होऊन सुद्धा नाही 850 कोटी रुपये 850 कोटी रुपयाचा विमा आमचा मंजूर झाला, आम्हाला वाटप झाला नाही. त्याच्यानंतर आम्हाला 22 ला विमा मंजूर झाला, त्याच्यानंतर आम्हाला 24 चा विमा मंजूर झाला. आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की या बीड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी अतिवृष्टी झाली की या ठिकाणी जायकवाडीचं पाणी 2-5 किलोमीटर शेतांनी घुसलं, बेचिराग शेत गावाची गावं उद्ध्वस्त झाली. आणि तशा ठिकाणी असं होऊन सुद्धा त्यांनी सांगितलं ते स्वतः आले, पाहणी केली, हवाई पाहणी केली, खालची पाहणी केली. त्यांनी सांगितलं आम्ही हेक्टरी 17,500 रुपये आम्ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला 100% देणार, अशी घोषणा होऊन सुद्धा 1 रुपया मिळत नाही. सर जिल्ह्यात आम्ही काय बीड जिल्ह्यामध्ये जन्म घेऊन काय पाप केलंय का? हे राजकीय यंत्रणा काय करली, आमदार असतील, खासदार सगळे असतील, समजा राजकीय लोक असतील, या सर्वांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि ताईंचं आणि मानसाळे शेठचंही मी मुद्दाम त्यांचं अभिनंदन करतो की परवा त्यांनी पालकमंत्र्याकडे हा प्रश्न लावून धरला. आता येणाऱ्या काळात 15 ऑगस्ट दिवशी पालकमंत्र्याला पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं, म्हणजे शिष्टमंडळाला 15-20 मिनिट दिले, या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी ती सिरियस चर्चा ऐकली. ह्याला आम्ही 100% उत्तर देऊ आणि किंवा आम्ही 100% याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पालकमंत्री आम्ही याच्यात काम करू, शेतकऱ्याच्या या प्रश्नाला वाचा फोडू. 17.5 किमान आता जे कालचं 25 घोषित केलेलं आहे. ताई एक उदाहरण तर असं आहे, पोहनेर म्हणून गाव आहे, होईल टाकडे म्हणून पोरग आहे, 22 एकरचा मालक, 22 एकरचा मालक, 2 लेकरं शिकायले. तो माणूस गेल्या 4 महिन्यापूर्वी माझ्याकडे आलता. ती मला 8 किंवा 10,000 रुपये महिन्यानं मला नको. एवढं वाईट वाटलं त्याला. मला तुझ्या शिक्षणाच्या लेकराच्या शिक्षणापुरतं सांग, आम्ही सगळे म्हणून मदत करू. तुला जर 22 एकरच्या शेतकऱ्याला 10,000 रुपये जर महिन्यानं नोकर ठेवायचं तर आम्हाला फक्त शर्मेनं मान खाली घालावं. हा जिल्हा तिचे म्हणजे ह्या जिल्ह्याकडे बेदखल जिल्हा झाला, कुणाचंही लक्ष नाही, कुणी प्रामाणिकपणे काम करणं गेलं. आणि एकदा ज्यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते, खरी तर ही प्रथा तिथून पडली. धनंजय मुंडे साहेबांनी जी एकदा जी प्रथा पाळली, विमा भरणे आणि त्यांनीच उचलणे, विमा भरणे त्यांनीच उचलणे, एकट्या माणसाने विमा हाणण्यासाठी सगळा जिल्हा उद्ध्वस्त होत असत, याच्या सुद्धा कोणते लक्ष घातलं पाहिजे. 2020चा विमा ताई आत्ताही आमचा का वाटत कित्येक वेळेस आश्वासन दिलं की आम्ही 100% वाटू, 100 देऊन टाकू, ही टाकू. केसेस चालू आहेत, हायकोर्टात केसेस चालू आहेत. आम्ही हायकोर्टात आम्ही पट्टी दिली ना, आम्ही हायकोर्टच्या केसमध्ये सुद्धा आम्ही स्वतः त्याचं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. या जिल्ह्यावर जे होत असलेला अन्याय हा थांबला पाहिजे. या ठिकाणी आमच्या आता शेतकऱ्याच्या नेत्या आदरणीय सुशीलाताई असतील, मानसाळे शेठ असतील, किंवा या चळवळीमध्ये त्यांना झुकून द्यायचा असेल तो इच्छेला शेतकऱ्यासाठी. हा काय कुणाच्या एकट्याचा लढा नाही, कुणाच्या एकट्यासाठी नाही. हा बीड जिल्ह्यातल्या कष्टकरी समाज, मजूर समाज, जो गोरगरीब शेतकरी आहे, जो 1 एकर, अर्धा एकर, 2 एकर, 3 एकर, ज्याचा प्रपंच त्या शेतीवर अवलंबून उद्ध्वस्त झाले शेतकरी, या शेतकऱ्याला वाचवायचा असेल या चळवळीमध्ये या जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी भाग घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी ताई आणि मानसाळे शेठचं मी अभिनंदन करतो. या अतिशय योग्य प्रश्न घेऊन शेतकऱ्याचा हा तसा मूलभूत प्रश्न आहे, या प्रश्नावर वाचा फोडण्याचं धाडस सुशीलाताई आणि आमचे मानसाळे शेठनी केलंय. आम्ही सगळे त्याच्यामध्ये सामील झालो आहोत. आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही पाठीमागे आंदोलन करतो. प्रकाश दादा होते, एका ताई होत्या, आम्ही एवढं मोठं आंदोलन झालं. आणि दुसऱ्या जेव्हा आमचा रस्ता रोखोचं ठरलं तेव्हाच वरिष्ठांचा निरोप आला, जाऊ द्या काहीच मिळणार नाही. अहो काय मिळणार नाही? नाही ना, म्हणजे वाट नाही झालं. राज्यकर्त्यांनी पैसे वाटून घेतले. अरे कुठं फेडणार आहे की कुठं फेडणार आहे? शेतकऱ्याचे पैसे राज्यकर्ते वाटून घेणार, त्याला जर जाब विचारला पाहिजे.
आम्हाला जगू द्या, गरीब माणसाने जगू द्या, शेतकऱ्याला जगू द्या, एक चांगल्या भावनेतून आम्हाला फक्त प्रश्न याच्यावर येऊ द्या. आमच्याही लेकी बाळाचे लग्न होऊ द्या, आमच्याही कुठे लेकरा बाळा शिक्षण होऊ द्या. आज डोंगर भाग आहे आपला, ऊसतोड कामगार बालाघाटची रांग आहे या जिल्ह्यात 6.5 लाख ऊसतोड कामगार. नुसतं चर्चेत पण ते राहू शकत, त्यांना काही द्यायची वेळ आली काही वापरून सुद्धा कोणी बघत नाही. म्हणून त्या ठिकाणी या शेतकऱ्याचा जो आता मूलभूत प्रश्न आहे, या प्रश्नावर सुशीलाताई असतील, अन्सारी शेठ असतील, सतीश नाना असतील, हरेश्वर आहेत, संजयरावजी भोसले साहेब आहेत, दगडूदादा लोमटे आम्ही सगळे असतील या प्रश्नावर. तर तशी ही मिटिंग 4ची होती. 4च्या मिटिंगला त्यांना 6:30 वाजल्यामुळं अशी आलेली संख्या बरीच वापस गेली. मिटिंगमध्ये जागा पूर्ण नसती एवढी थोडे लोक या ठिकाणी मिटिंगला बैठकीला उपस्थित राहते. आपण सर्वांनी या प्रश्नावर जाणीवपूर्वक जे काही ताई आणि जे काही बनसाळे किंवा आम्ही सगळेजण मिळून जे काही आदेश म्हणजे जे काही यंत्रणा ठरत, जे काही ताई अजेंडा आपला ठरत ते 9 पासून 15 पर्यंत आणि 15 तारखेला जे कोणी पालकमंत्री झेंडावंदनाला येतील त्यांना आम्ही घेराव घालू आणि त्यांना सांगू की आमचे पैसे वाटप झालेच पाहिजे. 2025ला जे तुम्ही आम्हाला पीक विमा जे मंजूर केलेला आहे 17,500 रुपये हेक्टरला, तो आमचा वाटप झालाच पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे. सरकार मायबापांनी याचं लक्षात धरावं आणि आमची मागणी मान्य करावी. एवढंच यापासून बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज 1 महाराष्ट्र.